शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु राम जय जय रघुवीर समर्थ. आपण गेले बरेच दिवस 21 समासीचं चिंतन करतो आहोत. 21 समासी ग्रंथ आहे, कसा आहे याच्याबद्दल आपण सुरुवातीच्या काळात बरंच त्याच्यावर बोललेलो आहोत. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल असं गृहीत धरून मी पुढे जाऊ शकतोय अशी आपली मान्यता आहे असं मी मानतो. तर 21 समासी 21च समास लिहिलेत ना. अल्प थोडक्यात सांगितलं जातं, पण ते थोडक्यात पुरेसं नाही म्हणून 200 समास जनरलाइज. आता आपण हा जो पहिला समास आहे तो त्याच्या शेवटच्या 4-5 ओव्या शिल्लक आहेत. वास्तविक पाहता हे मंगलाचरण असतं. पहिला समास नेहमी मंगलाचरणाचा असतो आणि त्या मंगलाचरणाबद्दलही आपण त्याचं चिंतन केलं आहे. बहुतेक पब्लिक बदलतं दिसतं इथे. मंगलाचरणाचं आपण पहिल्या वेळेत मंगलाचरण म्हणजे काय ह्याचं चिंतन केलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल, नसेल आठवत काही प्रॉब्लेम नाही, यूट्यूबला अवेलेबल आहे. हां, हल्ली फार सोपं झालं आहे बघा. मी लहान असताना ना ते असे कोडॅकचे कॅमेरे यायचे, त्याला रीळ असायचं. रीळ माहिती असेल जे मागची जुनी पिढी आहे, त्याला असं कर 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 फिरवायला लागायचं, ते कटकन लागायचं, मग आता फोटो काढायचा. सो त्याच्यामध्ये काहीतरी 47 फोटोच बसायचे. तेव्हा प्रत्येक फोटो त्याला एक काउंट असायचा की आता किती फोटो शिल्लक राहिलेत. त्यामुळे फोटो काढताना 100 वेळा विचार करायचा. करतो हल्ली आपण. कॅमेरा आहे, दे दणादण फोटो काढतो, नंतर डिलीट करू, जे कधीच करत नाही, आहे की नाही. म्हणजे प्रिसिजन जे होतं ना, परफेक्टनेस जो होता ना, तो आपण गमावत चाललो आहे. एकेकाळी हे यूट्यूब नव्हतंच. मी आत्ता जे ऐकीन तेच मला राहणार आहे, याच्यानंतर मला मिळणार नाही की जो पर्टिक्युलरपणाने ऐकलं जाणार आहे ते. मला सांगा आता किती सोय झाली बघा. नाही आठवत ना, गो बॅक, जा यूट्यूबकडे, आहे ना. म्हणजे मी काही गोष्टी गमावत चाललो आहे. सो टेक्नॉलॉजी मला हेल्प करण्यासाठी हवी. माझ्या शारीरिक क्षमता वाढणार नाहीत हे तर निश्चित आहे, त्या नेहमीच कमी होत जाणार वय वाढत चालल्यानंतर. माझी बौद्धिक क्षमता वाढणार नाही, पण माझी वैचारिक क्षमता मात्र वाढू शकणार आहे. त्याला वाढ म्हणतात. दॅट कॉल्ड एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स काउंट्स. जेव्हा ती वैचारिक क्षमता माझी वाढणार आहे, मला सर्वांगीण विचार करता येणार आहे. लहान मूल असं रस्त्याने जात असतं, ते एकदम पटकन धावत सुटतं त्याला काही बघितलं की, आहे ना. आपल्याला सांगावं लागतं, अरे रस्ता इकडे तिकडे बघ आणि मग जा, आहे असं दिसतं आपल्याला बरेच वेळा. कारण त्याच्या डोक्यात विचार एकच असतो, जे मला दिसले ते मला हवंय, निघालो. पुढे काय होईल आय डोंट नो. ह्याचा अर्थ काय, माझा अँगल आता वाईड झाला, म्हणजे माझी वैचारिक क्षमता वाढली, ती ह्याच्यापेक्षाही वृद्धी पावावी म्हणून हे संत वाङ्मय आहे. त्यापैकीचं आहे मंगलाचरण. हा पहिला समास हा मंगलाचरणाचा आहे. नेमकं मला काय गाठायचं आहे, नेमकं माझ्या आयुष्यात मिळवण्याजोगं काय आहे, हे आपण सगळ्यांनी ऐकलंय की नाही अनेक वेळा. पटकन हो म्हणा, म्हणजे वेळ जाणार नाही. सगळ्यांनी ऐकलंय, अगदी 100% खाली बसणाऱ्यांनी पण ऐकलंय की नाही. वयात डिफरन्स आहे म्हणून सांगितलं बरं. पण आय एम सॉरी. तर आपण सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे की मला नक्की काय नेमकं अचीव करायचं आहे हे माझं ऐकून झालं आहे. जे मी ऐकलं आहे त्याप्रमाणे मला पावलं उचलावी लागतात आणि पावलं उचलण्याची क्रिया माझी चालू आहे आत्ता. प्रत्येकजण आपण काही ना काहीतरी साधना करतो आहोत. काहीतरी सकाळी उठलं देवाचं काहीतरी करतो म्हणजे काहीतरी माझी पावलं उचलणं चालू आहे. माझं त्या डायरेक्शनने माझी काही पावलं पडत आहेत. प्रॉब्लेम काय आहे, माझी काही पावलं पुढे जातात आणि मी केव्हा घसरून मागे येतो
हे मला कळत नसतं. इथे प्रॉब्लेम आहे. मी पुढे जातो ते मला कळतं, मी मागे आलेलो कळत नाही आहे. कारण मागे मी कशामुळे येतो आहे ह्याचा मला ज्ञान नाही आहे. मी नवीन जेव्हा गडावर गेलो तेव्हा ते चंदन उगाळायचं असायचं. म्हणजे समाधीला चंदनाचा लेप करायचा मोठा. त्यात समाधी आहे समर्थांची. त्याला चंदन किती लागायचं? आपण घरात किती उगाळतो? थोडं उगाळतो. हां, पाना एवढं उगाळतो. ते आता इथे भरपूर पातळ असतं की नाही. तर समाधीला 1 बादली चंदन लागतं उगाळलेलं. हां, आणि ते परत घट्ट, म्हणजे असं पातळ बोटाला येणारे नको आहे. थोडक्यात कणिक आली डोक्यात, त्याच्यापेक्षा जरा पातळ असं ते लागतं. त्याचा लेप द्यायचा आहे. माझा मुद्दा काय आहे, आता ते मला असं वाटलं आपण उगाळायला बसूया. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं एवढंसं पण नाही उगाळून झालं. सो मी म्हणतो पाणी मी ओततोय, चंदन तो उगाळतोय, परिणाम काहीच दिसत नाही आहे. ते म्हणाले पाणी संपलं का रे? किती पाणी संपवलंस तू? मी म्हटलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय एक थोडेसे काही एखादं भांडं संपलं असेल सगळं मिळून. म्हणे तसं नाही, चंदन किती उगाळलं ह्याचं मापटं पाणी किती संपलं त्याच्यामध्ये आहे. का? कारण चंदन झिजतं ना, ते पाण्यामध्ये झिजतं. म्हणजे दगडावर झिजतं, जातं पाण्यामध्ये. मग मी म्हटलं माझं चुकतंय कुठे? मग मी ते म्हणले पूर्वीची पद्धत होती ती अशी गोडी गुलाबीने बोलत नसत. बरं ये बळं मी बघतो बरं, असलं काय नव्हतं. चल तिकडे असं आलं. आठवलं आपलं बालपण. हां, तर ते असं बाजूला करून मग त्यांनी जे मला दाखवलं त्याच्यात आय गॉट इट, की मी नेमका चुकतोय कुठे. आणि मग मला समजलं त्याचा एक नाद येतो. तो चंदनाचा, म्हणजे आपल्या घरातलं चंदन असतं ते एवढं छोटं असतं. हां, तिथे ओणका असतो चंदनाचा. ओणका जे गडावर आलेत आणि उगाळताना बघितले त्यांनी 2 हाताने असा धरावा लागतो आणि तो उगाळायचा आहे. सो नेमकं चुकतंय कुठे त्याचा एक नाद ऐकला. नाद केव्हा आला? जेव्हा घर्षण जोरात होतं आहे. सो द गेम चेंजिंग प्लॅन इज, ते घर्षण जोर लागला पाहिजे तेव्हा ते दगडावर झिजतं, त्यातनं निर्माण होतं ते चंदन. मग मला लक्षात आलं त्यांनी 2-5 मिनटात 1 वाटी पाणी संपवलं. त्याचं एवढं चंदन बाजूला आलं लगेच. म्हणजे किती प्रेशरने, किती वेगाने ते सगळं झालं. मुद्दा नेमकी मिस्टेक कुठे आहे? कमिंग बॅक टू अवर सेल्व्स. आता आपल्याकडे मी परमार्थात जातो आहे, त्यातलं नेमकं माझी प्रगती नाही होत आहे असं नाही आहे. प्रगती होते, पण माझी अधोगती कशात होते? मी कधी डोंगरावर चढत चढत खाली घसरून येतो आहे, इकडे माझं लक्ष नसतं. देअर लाईज द प्रॉब्लेम. आणि हे समजून घेणं हे साधनेचं मर्म आहे. मला ते समजलं पाहिजे मी चुकतोय कुठे. ज्या वाणीने, ज्या ह्या वैखरी वाणीने मी जर नाम घेत असेन तर ह्या वैखरी वाणीने मी दुसऱ्याची निंदा करून चालणार नाही. आणि तिथे गडबड होते सगळी. मी केव्हा निंदेला सुरुवात करतो मला कळतही नाही. अचानक 2 जण बोलत असतात, काही कारण नसतं, मी तिथे जातो, ती कोणाची तरी निंदा करत असतात अँड आय जस्ट जॉईन द हँड्स. आहे ना, मी त्यांच्या होला हो मिळवत जातो आणि ह्याच वैखरी वाणीने माझी निंदा होते आणि मग माझी साधना गेली. मला ज्याच्याने उपासना करायची आहे ते मला शुद्ध ठेवायचं आहे. मी मनाने विचार करत असेन, जर माझा ज्ञानमार्ग असेल, मी जर मनाने विचार करतो आहे तर त्या मनाने मी चुकीचा विचार करून चालणार नाही आहे, माझी घसरगुंडी होणार आहे. आणि हे होऊ नये म्हणून काहीतरी मंगल करावं. नेमकं मला इथे जायचं आहे ते सांगितलं आहे समर्थांनी या पहिल्या समासामध्ये. हे मंगलाचरण आहे. नेमकं काय? आपण मागल्या वेळी बघितलं, तो आनंदाचा सिंधू आहे, तिथे जायचं आहे. मला तो आनंदाचा सिंधू हवा आहे. मला नदी नको आहे, मला सिंधूच हवा आहे डायरेक्ट. कारण तो आटत नाही आहे, तो संपत नाही आहे, तो कमी होत नाही आहे, तो विटत नाही आहे, तो खरा आनंद. आत्ता आपण सगळेजण इथं बसलो आहे, आपल्याला आत्ता आनंद आहे का हो? तुम्हाला नाही म्हणायची जी उर्मी येत होती, पण जी ती तुम्ही दाबलीत आणि जे हो म्हणालात त्याच्यावरनं तुम्हाला एवढं तरी मान्य आहे की खरा आनंद जरी मला मिळत नसला तरी ह्याच्यात आहे. इट इज इनफ.
तर म्हणजे मला आत्ता ॲक्च्युली ना, आत्ताची आपली स्थिती आहे ती आनंदापेक्षाही शांततेची स्थिती आहे. हा जो अनुभव आहे ना आत्ता आपल्याला, तो ना आनंदाचा आहे ना दुःखाचा आहे, दोन्ही अनुभव नाही आहेत. आत्ता आपल्याला जो अनुभव आहे तो शांततेचा आहे आणि धडपड आपली ह्या आनंदासाठीची असते. शांततेतून आनंद, नाही का. कुठेतरी बाहेर जाऊन येऊया आपण असं म्हणतो की नाही, बाहेर जाऊ कुठेतरी, जरा फिरून येऊ. वाय फॉर? कारण हे जे सगळे इथे विचार आहेत आणि हे जे सगळे चिंतन आहे ते इथे असणाऱ्या वस्तू माझ्या घरातल्या बघितल्या की मला त्या त्या गोष्टी आठवणार आहेत. मी बाहेर गेलो की ते विचार कटआउट होणार आहेत. सो विचार कटआउट होणे हे महत्त्वाचा भाग आहे. जर मला माझ्याच घरामध्ये विचार कटआउट करता आले तर माझी साधना योग्य पद्धतीने चालू झाली. मला थांबवता आले पाहिजेत. जे मला नको आहेत विचार ते मला थांबवता आले पाहिजेत. आणि ते थांबवण्याची कला आपल्यात आहे, आपण करतो अनेक वेळा. बघा, अनुभव घ्या त्याचा. एखादी गोष्ट तुम्हाला मनातनं काढून टाकायची तर ती काढली जात नाही. पण एखादी गोष्ट विसरली की ती मागे पडते की नाही. एखादी गोष्ट विसरली ती आठवेस्तोपर्यंत विसरलेली असते की नाही. तुम्ही म्हणाल बुवा हे काय बोलणं आहे का. आठवेस्तोपर्यंत विसरलेली गोष्ट कधीच आठवत नाही. नाही, तसं नाही. ते विसरलेली जी गोष्ट आहे ना, त्याच्या दुःखाची जी आवृत्ती होत होती ती विसरल्यानंतर आवृत्ती बंद होते. म्हणजे मी सुखात जातो. म्हणजे माझ्या हातात आहे ती कला. आता ती मी वापरायची कुठे कशी हे मला ठरवायला हवं आहे. मंगलाचरण जे इथे समर्थानी केलं आहे ते त्या आनंद सिंधूबद्दल सांगितलं. पण हाऊ टू रीच, कसं जायचं, नेमका प्रवाह कसा असावा, ते पुढचे सगळे समास आहेत आपल्याला त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या 21 समासामध्ये खऱ्या अर्थाने साधकावस्थेपासून सिद्धावस्थेत जाण्याचा मार्ग म्हणजे 21 समासी आहे. मी साधक आहे, मला साधक म्हणून तयार व्हायला हवं आहे. धिस इज बिट डिफिकल्ट. सांगतो कसं ते. मी आयुष्यभर साधक आहे. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक व्यक्ती, अगदी लहान मूलसुद्धा साधक असतो. त्याला काहीतरी साध्य करायचं असतं, बरोबर आहे. ते हट्ट करतं, मला हे पाहिजे. त्याचा जो हट्ट असतो ते ज्याबद्दल हट्ट करते ते त्याचं साध्य असतं. म्हणजे तो साधकच आहे. आता मला तयारी काय करायची आहे, नेमकं मला साधायचं आहे काय, हे जे संतांनी समजावून दिलं आहे ते माझ्या अंगी तेच मला हवं हे पटणे आणि वळणे, ह्याला तयार होणे म्हणजे साधक. परत सांगू, तुम्हाला पटलंय खरं, पण तुम्हाला जे पटलंय ना ते मी परत सांगतो म्हणजे मलाही बरं वाटेल. आता ऐका, संतांनी हे साध्य करावं. सगळ्या संतांनी, सगळ्या ऋषीमुनींनी हे सांगितलं. माझ्या मनाला पटलं, येस मला हे साध्य करायचं आहे, या स्थितीपर्यंत येणं म्हणजे पहिली पायरी. म्हणजे संतांनी जे सांगितलं आहे ते मला मान्य असायला हवं, किंबहुना मान्य करवून घेणे ही पहिली पायरी. आणि जी पहिली पायरी आहे त्याच्या पुढची पायरी आता मी ते मिळवायला सुरुवात करीन त्याला म्हणायचं साधक. ते मिळवायला सुरुवात करणे म्हणजे साधक. तो साधक म्हणजे साध्य करायला जाण्याचा जो प्रयत्न करणारा तो साधक. असा साधक होणे आणि मी साधक म्हणून असणे याचा अर्थ पक्क समजावं, माझ्यावर कृपा झाली. त्याच्याशिवाय साधक व्हायची तयारीच होत नाही. किती जणांना असं वाटतं योगासनं करावीत. नाही, हात नका वर करू, मला कल्पना आहे सगळ्यांना वाटतंय. म्हणजे तुमचं प्रामाणिकता आहे, मला मान्य आहे. आता किती जण करतात ह्याच्यात जो फरक आहे ना, मला एवढंच सांगायचं आहे. हा जो फरक आहे, मला अगदी आमच्या इथे गुढीपाडवा आला 31 जानेवारी, मी सांगतच नाही 1 जानेवारी सोडून देते, पण गुढीपाडवा आला. आता ह्या नववर्षामध्ये मी उद्यापासून सूर्यनमस्कार सुरुवात करीन असं म्हणणारी आहेत की नाही? तुमच्या अवतीभोवती असतील की नाही?
मी तुमच्या अवतीभोवती जरा डायल्यूट करायला म्हणून म्हणालो बरं. तर ती आहेत. पण हे मला सूर्यनमस्कार घालायचेत हे मी ठरवलं आणि आठवडाभर तरी घातले, असं तरी व्हायला हवं आहे की नाही. हे असं होणे आणि ते आठवड्याचे पूर्ण पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत घालणे, तो साधक. फरक कुठे होतो? त्याची इंटेन्सिटी. सगळा खेळणं फक्त इंटेन्सिटीचा आहे. मला पक्क पटलं आहे ती इंटेन्सिटी, मला हे करायचंच. आणि हे इथे समर्थ सांगतात हेच साध्य करा. म्हणून थोडक्यात आमिष दाखवलं, पण ते खरं आहे. आनंदाचा सिंधू हे खरं आहे आणि तेच साध्य करा. म्हणून मागच्या ह्याच्यात आपण बघितलं, इथे समर्थाने आपल्या संदर्भातली ओवी आहे पुढची. सिंधू माझी जळचरे जिताती तेणेची आधारे, परंतु बापुडी अविचारे सिंधू होऊन येणती. पाण्यामध्ये मासे आहेत. पाण्यामध्ये बर्फाचा एक मासा सोडला आहे असा विचार करा. लक्षात येते सगळ्यांच्या? डोळ्यासमोर चित्र आणा. मोठा पाण्याचा टँक आहे आणि त्याच्यामध्ये बर्फाचा एक मासा सोडला. आता हा जो बर्फाचा मासा आहे तो बर्फ म्हणून आपल्याला दिसतोय की नाही? दिसणार आहे. तो जो वेगळेपणाने आहे म्हणून तो बर्फ आहे. म्हणजे आजूबाजूच्या पाण्यापेक्षा तो बर्फ आहे, तो वेगळा आहे. कशामुळे वेगळा आहे? तो बर्फ का आहे? कारण तो कडक आहे. सगळ्या पाण्यामध्ये तो एकटाच कडक आहे, बाकी सगळं पाणी आहे. आता तो बनलाय कशापासनं? पाण्यापासूनच बनलाय. पण तो पाणी आहे का? सो त्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय आहे? कडकपणा. तुम्ही म्हणाल गारवा, गारव्यामुळे आलेला कडकपणा, हा फरक आहे. ज्या क्षणी तो त्याचं बाह्य लेअर असं धरूया नॉर्मल टेम्परेचरच्या जवळजवळ यायला लागतो, तसं ते वितळायला लागतं. बरोबर आहे? ते वितळतं म्हणजे काय होतं? त्याचं स्वरूप पाणी होतं. ते आजूबाजूच्या पाण्यात मिसळेल की नाही हो? म्हणजे जे मिसळलं जात आहे आणि जे मिसळलं जात नाही आहे त्याच्यात फरक कशाचा आहे? फक्त कडकपणाचा फरक आहे. दोघांमध्ये फरक टेम्परेचरचा नका सांगू, कडकपणाचा फरक आहे. सो कडकपणा आहे ना, तोच मीपणा आहे, तोच अहंकार आहे. आणि हा कडकपणा, हा माझा अहंकार मला ह्याच्यामध्ये मिसळू देत नाही आहे. मला वेगळं काढलं आहे. कशामुळे? ह्या कडकपणाने मला वेगळं काढलेलं आहे. धिस इज द प्रॉब्लेम. आता हा अहंकार विरघळवायचा आहे तर हा कडकपणाला सोडायला पाहिजे की नाही? मग त्याला काय करावं? जर ह्याचा कडकपणा सोडायचा असेल तर आता तुम्हाला सांगितलं, त्या माशाला लवकर पाण्यात एकरूप करून टाकायचं आहे. काय कराल? त्या माशाला घेईन, बाहेर काढीन, गॅसवर ठेवीन आणि वितळून टाकीन. आता हे वितळलं की पाणी त्याच्यात टाकलं म्हणजे ते मासा स्वरूप जे होतं ते सगळंच्या सगळं त्याच्यात गेलं. म्हणजे मी काय केलं? त्या बर्फाला काय केलं? करेक्ट, त्याला तापवलं. दॅट्स द परफेक्ट आन्सर. ते जे तापणं आहे ना, ती साधना आहे. आणि आयुष्यामध्ये त्रिविध तापांनी जोपर्यंत मी पोळून निघत नाही ना, तोपर्यंत मला ह्याच्यात मिसळता येणार नाही आहे. तेव्हा देवा माझं भलं कर रे, हे जोपर्यंत म्हणताय तोपर्यंत तो तापवतो, परत बर्फ करतो, तापवतो, परत बर्फ करतो. त्याला सांगा तू काय पाहिजे ते तापव, पण मला एकदा विरघळवून घे. सगळ्या संतांची चरित्र काढा आणि त्यांच्या साधनावस्थेतली चरित्र काढा. आपण संत चरित्र जेव्हा वाचतो ना, तेव्हा जनरली उत्तरार्धावर सगळा स्ट्रेस असतो. बघा, सगळ्यांची चरित्र आपण नंतरचा भाग वाचतो. माझ्याशी रिलेटेड काय आहे? आधीचा भाग आहे. त्यांच्या साधकावस्थेचा भाग हा माझ्याशी डायरेक्ट रिलेटेड आहे. तो मी जनरली स्किप करतो आणि पुढे उडी मारतो. कारण मला ना फील गुड पाहिजे आहे की नाही? एखादी मूवी जर आनंदात एंड होत नसेल तर चालते का होती? ती पडते. आता ते खरं असतं, आनंदात एंड होणारी खरं फारच थोड्या लोकांच्या आयुष्यात येतं. नेहमी आयुष्यात ते असतं खरं, पण आपल्याला ते नको आहे.
आपल्याला आनंद हवा आहे, त्याची आवृत्ती इथे. म्हणून आपण नेहमी परमेश्वराला प्रार्थना करतो, माझं दुःख जाऊ दे आणि सुख येऊ दे. मला सुख हवं आहे, मला आनंद हवा आहे आणि दुःख नको आहे, आणि हे माझ्या जीवनात नित्य आहे. आणि वरती मी म्हणतो एक धागा आहे की नाही. ते गाणं ऐकत असताना अगदी खरं आहे म्हणून मानही डोलावतो, तरी मी तेच मागतो भगवंताकडे. पक्क समजा जो खरा साधक आहे ना, तो सद्गुरू आपल्याला तापवायला घेतात ह्या त्रिविध तापांच्या माध्यमातून. ते पूर्ण आपल्याला पोळून काढणार आहेत, हे पक्क लक्षात ठेवा. माझी तयारी झाली, मी साधक आहे. इथे समर्थ म्हणतात, सिंधू माझी जळचरे, त्याच्यातच आहेत, ती एकरूप होऊच शकत नाही, त्यांना व्हायचं पण नाही आहे. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. सिंधू माझी जळचरे, चिता ती तेणेची आधारे. पाण्याच्याच आधाराने मासा जगतोय, परंतु तो मासा त्या पाण्यामध्ये एकरूप होऊ शकत नाही. परंतु बापुडी अविचारे सिंधू होऊन येणती. केवळ अविचार, जसा बर्फ आहे, त्याने ठरवलं मी कडकपणा सोडणार नाही, तो कधी पाणी होईल का? नाही होणार. आता 2 मासे सोडलेत, बर्फाचे 2 मासे पाण्यात सोडलेत. आता एक मासा पाण्यातून बाहेर काढला, तो गरम केला, तापवला, आणि ते जे झालेलं पाणी आहे ते आता, म्हणजे तो मासा, जो वितळलेला मासा, ते जे काही पाण्याचा ऐवज आहे माशाचा, जो वितळला आहे पूर्ण, ते मी त्या पाण्यामध्ये मोठ्या पाण्यात टाकलं. आता मला सांगा, त्यातनं पाण्यात ते पाणी गेलं की तुम्हाला तेच पाणी काढता येईल का बाहेर? का नाही काढता येणार? म्हणजे काय झालं, ते त्या टँकर एवढं एकरूप झालं, म्हणजे ते त्या टँकर एवढं झालं. बरोबर आहे. आता जो कडक आहे त्याला काढता येईल की नाही? मी आनंदाचा सिंधू झालो म्हणजे मी त्या सिंधू एवढा होणार आहे, आणि मीपणाने राहिलो की मी तो छोटा अल्प राहणार आहे. म्हणजे अल्पातून बृहदाकडे जायचं आहे आपल्याला. ते इथे तो अहंकार होऊ देत नाही, हे समर्थांना या ओवीतून सांगायचं आहे. परंतु बापुडे अविचारे, केवळ अविचार. अविचार म्हणजे अयोग्य विचार. मग नेमका अविचार कुठला आहे याच्यामध्ये? मी देह आहे हा अविचार आहे, मी आत्मा आहे हा सुविचार आहे. पण मी देह आहे असं प्रत्येकाला वाटतंय की नाही? नाही, हो म्हणाच. हां, मला वाटतंय मी देह आहे, मी देह नाही असं आपल्याला कधी वाटलं? वाटतं? नाही वाटत आहे. पण मी देह नाही ह्या वाटण्यापर्यंत जाणं म्हणजे तो जो क्रम आहे ना, ती साधना आहे. मला तिथपर्यंत जायचं आहे. मला रोज स्वप्न पडतं की नाही? कालच्या रात्रीचं कोणाला आठवत आहे? नाही आठवत ना? खरं सांगतो तुम्हाला, नाही आठवत म्हणून सुखात आहात. हां, ते जर आठवायला लागली ना रोजची स्वप्न, खरंच विकट आहे. कारण ना आपण दिवसभर त्या स्वप्नाच्या विचारातच राहू, असंच का दिसलं, आणि मग स्वप्नाचे ते विविध, हे दिसल्यानंतर हे, ते दिसल्यानंतर, नका जाऊ त्याच्यात. तर आपल्याला स्वप्न सोडायचं आहे बेसिकली. आता जे मला स्वप्न पडलं त्या स्वप्नावस्थेमध्ये मी होतो की नाही? पण कसा होतो? नाही, मी गाढ झोपेत नव्हतो, मी स्वप्नावस्थेत होतो. पण तो बघणारा होतो, त्याचा साक्षी असतो. बरोबर आहे. स्वप्न आपल्या समोर चाललेलं दिसतं, हे तरी आठवत आहे का? स्वप्न जेव्हा चालतं तेव्हा कसं चालतं? ते आपल्या समोर चाललेलं असतं. हां, कधीतरी मी इन्व्हॉल्व असतो, पण ते क्वचित असतं. बहुतेक वेळा आपल्या समोर चालू असतं. बरोबर आहे. नाही, आता तुम्ही ना हे आज गेल्यानंतर उद्या उठल्यानंतर आठवणार आहात सगळेजण, याची मला खात्री आहे. तर ते आपल्या समोर चालू असतं, आणि ते चालू असताना की नाही, मला काय वाटेल ते केलं तरी मला पटणार नसतं की हे खोटं आहे. पटणार असतं का त्या वेळात कोणतरी येऊन तुम्हाला म्हणाला, अरे हे खोटं आहे रे बाबा, तुम्ही त्याला म्हणाल तुझं बोलणंच खोटं आहे.
हे जे मला दिसतंय हेच खरं आहे असं म्हणाल, बरोबर आहे की नाही? तसं आत्ता कितीही सांगितलं हे मिथ्या आहे तरी पटणार आहे का हो? नाही, आधीपर्यंत बरोबर आहे बुवा, हे आत्ताचं नका सांगू, हे बरोबर नाही, हे पटत नाही. हे पटवून घेणं म्हणजे साधना आहे. हीच साधना आपल्याला करायची आणि तिथपर्यंत नेण्याचा उपक्रम हा 21 समास आहेत. तिथपर्यंत समर्थ मला घेऊन जाणारच आहेत. आत्माराम हा तसाच आहे, मनोबोध तसंच आहे. मनाचे श्लोक ह्याच्यासारखं ना दुसरं वाङ्मय मिळणार नाही आहे. मी समर्थांचं आहे आणि म्हणून समर्थांची स्तुती करतो आहे असं धरूच नका. ह्याच्यासारखं दुसरं वाङ्मय खरंच शोधून दाखवा. याचा अर्थ या तोडीचं नाही असं नाही म्हणत आहे मी, ह्या प्रकाराचं 205 अल्प श्लोक आणि वेदांताचा अतिगहन विचार, मनुष्य जगण्याचा सामान्य विचार आणि उपासनेची खडतरता सगळंच्या सगळं गोवलंय ते एका मनाच्या श्लोकात गोवलेलं आहे. एका मनाच्या श्लोक म्हणजे या पुस्तकात म्हणा, या 205 श्लोकात. समर्थ इथे सांगतात, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. हे सांगतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी. इथून सुरू करतात. म्हणजे ही साधना आहे. मला क्रोधाचा त्याग केला की कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मी मनाच्या ह्या स्वप्नाचा काय असतो त्यावेळात साक्षी. लक्षात आलं हा कुठून संदर्भ आला तो? मी त्या स्वप्नावस्थेत त्या सगळ्या स्वप्नाचा केवळ साक्षी आहे. म्हणजे मी बघणारा वेगळा आहे, म्हणजे मी आहे आणि तो जो बघणारा आहे त्याला जाणून घ्यायचं आहे. किती सोपं आहे अहो, हे सोपं आहे की नाही? सोपं आहे, पण केलं तर सोपं आहे. मग करायचं काय काय आहे खरं सांगू का? ते मला पु ल देशपांड्यांचं ते एक वाक्य आठवतं. वीट माहिती आहे, कोणी वाचलं असेल तर. नवीन घर बघायला जातात आणि पु ल देशपांड्यांना 2 विटा देतात ते हातात आणि ते म्हणतात, एक ही आम्ही तयार केलेली वीट आणि दुसरी बाजारातली वीट. असं म्हणून 2 विटा घेऊन मी अख्खं घर फिरलो आणि मग ते म्हणाले, वीट येणं कशाला म्हणतात ते मला समजलो. आता मला सांगा, त्यांना त्रास कशाचा झालाय? हातात धरून ठेवलंय इतका वेळ. आता सुख कशात आहे मला सांगा? सोडलं की. नाव स्टिक टू धिस पॉइंट. आता ह्याच्यावर तुम्ही सगळेजण ठाम राहा. आता मला सांगा, सोडण्यामध्ये सुख आहे की नाही? बरोबर आहे. तेच आपली संस्कृती सांगते, त्यागेव सुखम न तू भोगे. आहे की नाही? त्यागात सुख आहे, भोगण्यात सुख नाही, धरण्यात सुख नाही. मी सगळा प्रपंच माझ्या मनाने कसा केलाय? धरून ठेवलेला आहे आणि ते ओझं मी बाळगतोय. आता मला सांगा, त्याचा वीट येतो की नाही? खरं बोलायचं, वीट येतो त्याचा. आणि केव्हा तरी वाटतं सगळं सोडून द्यावं, आहे वाटतं की नाही? ते वैराग्य आहे, फक्त ते स्मशान वैराग्य आहे. टेम्पररी. टेम्पररी. परत वाटतं नाही असू दे, ह्या विटा बऱ्या आहेत. हे जे नंतर येतं की नाही ते स्थिर वैराग्य नाही, म्हणून येतं. म्हणून ह्या सगळ्याचं हे सोडलं की मी ह्या सगळ्याचा सोडणारा हा साक्षी आहे, म्हणून मी त्याचा बघणारा आहे, म्हणून मी आत आहे, माझं ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. हे ठसणं गरजेचं आहे. इथे समर्थ म्हणतात, तो त्या पाण्यामध्ये मिसळू शकत नाही. परंतु बापुडे अविचार, कारण हा अविचार आहे. सगळा मुद्दा आला अविचारापासून. हा अविचार. आता समर्थ पुढे सांगतात, होतो खडेपणे फुटलो. होतो खडेपणे, खडा होतो, जसं मी सांगितलं बर्फ कडक होता, तो फुटलो, फुटला सगळा, तो बर्फ वितळला. सद्गुरूने जीवन केलो. सद्गुरूंनी मला जीवदान दिलं. म्हणजे काय केलं? वितळवलं, तापवलं. माझा मीपणा, अहंकार सगळा चुरा केला, संपवला.
आलो गेलो आणि बोलिलो तो मी नव्हे सर्वथा. जो आलो आणि जो गेलो, माझं येणं म्हणजे माझं बर्फ होणं आणि माझं बर्फ वितळणं. आता मला सांगा, जे पाणी, मगाशी बर्फाचं उदाहरण लक्षात ठेवा, दुसरा मासा तापवला आणि तो पाणी त्याच्यात टाकलं, ते पाणी संपूर्ण मिसळलं. आता त्या प्रत्येक मिसळलेल्या कणाला आता आठवणार तरी आहे का की आम्ही सगळे मासे होतो म्हणून? सगळे कण नंतर एकत्र आले. करतात ना हल्ली मीटिंग, 10वी बॅच, 95ची बॅच, 98ची बॅच करतात ना, बघितलं? सो इट्स दॅट वे. आम्ही सगळे असं त्या मॉलिक्युल्सला वाटणार आहे का हो? आम्ही सगळे. ते मिसळले, ते गेले, ते संपले, ते आहेत. त्यांचा एकोपा संपला म्हणजे कडकपणा संपला. समर्थ इथे म्हणतात, होतो खडेपणे फुटलो. तो जो कडकपणा, मी अहंकार जो होता, तो मीच भान, ते संपलं, ते फुटलं, नाहीसं झालं. परिणाम, आलो गेलो बोलिलो तो मी नव्हे सर्वथा. जे काही मासा झालेले कण होते, माशाला केव्हाच अस्तित्व संपून गेलं, म्हणजे ते मिथ्या झालं. मी आलो गेलो आणि जे काही बोललो ते सगळं नाहीसं झालं, संपलं सगळं. ऐसा माझा सद्गुरू स्वामी तोडून टाकीला माझा मी. छान आहे होवी. ऐसा माझा सद्गुरू स्वामी, माझे स्वामी कसे आहेत, सद्गुरू कसे आहेत माझे? तोडून टाकीला माझा मी, माझा मीपणा. 2 वेळा मी वापरलाय. कशासाठी 2 वेळा वापरला? जरा स्ट्रेस द्यावा म्हणून. मी आणि माझं 2 गोष्टी असतात. आपण एक वाक्य बरेच वेळा बोलतो, माझं मीच केलं सगळं. आहे का असं वाक्य येतं? आता त्या वाक्य असं पण असू शकतं ना, मीच केलं सगळं. बरोबर आहे का? ग्रॅमॅटिकली इज इट करेक्ट? मीच केलं सगळं, बरोबर आहे. माझं मीच केलं सगळं, इज इट करेक्ट? येस, इट इज ऑल्सो करेक्ट. ग्रॅमॅटिकली बरोबर आहे ना? काय फरक आहे? काहीतरी फरक असला पाहिजे. माझं मीच केलं सगळं आणि मी केलं सगळं, ह्याच्यात फरक काय आहे? त्याच्यात एक शब्द जास्त आहे, माझा, माझं. एक्झॅक्टली. इथे गमक आहे सगळं. इथे स्ट्रेस कशाचा आहे? मी एकट्यानेच केलं, मला कोणाचं साह्य नव्हतं, ते मीच केलं सगळं मध्ये पण आहे ना? मग माझं मीच केलं ह्याच्यात फरक काय? बुवा लवकर सांगा हो. अहम आहे, अहंकार, तो मीच केलं सगळ्यामध्ये पण आहे. नाही, बरोबर. पण त्याच्यामध्ये ना, माझं मीच केलं ह्याच्यामध्ये 2 झालरी जास्त आहेत. एक, मला कोणाचं साह्य नव्हतं, हे मी केलं सगळं मध्ये आहे. मग इथे झालर कसली जास्त आहे? जे मी केलं, जे छान झालेलं आहे, म्हणजे ते छान झालंय हा स्वाभिमान त्याच्यात आहे. आणि मी केलं म्हणून झालं हा अभिमान पण त्याच्यात आहे. ह्या 2 झालरी, माझं मीच केलं सगळं, याच्यामध्ये जास्त आहेत. पटलं का? तुम्हाला नाही पटलं तरी हेच सत्य आहे. हां, म्हणजे सो मी केलं सगळं हा अभिमान आहे. म्हणजे आपलं आपण करूया, आहे की नाही? आपलं आपण करूया, आपण असं म्हणतो की नाही? इट इज ट्रू. ते चुकीचं नाही बरं, व्यवहार्यदृष्ट्या हे असं करावंच लागतं. इट इज ट्रू, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही आहे. साधनेला असताना माझी साधना फक्त आसनावर बसून नाही, माझी साधना नित्य, रोज, प्रतिक्षणी चालू आहे. त्याच्यामध्ये सेल्फ ॲसेसमेंटचा भाग असला पाहिजे. ती माझी आतली भावना कशी आहे, फरक काय पडला आहे माझ्यामध्ये, ॲम आय गोईंग इन द राईट डायरेक्शन? तर ही वाक्यरचना होणार नाही आहे, हा फरक पडणार आहे. मी केलं, त्यांच्या कृपेने झालं. आता एक दुसरा प्रॉब्लेम आहे. आपण म्हणतो सगळं त्यांच्या कृपेने होतं बरं, पण कुठेतरी आत असतं माझ्यावर झाली कृपा म्हणून झालं. हे नाही येतं का मग त्याच्यात? परत बिघडलं गणित. नाहीतर ते म्हणजे तो बर्फातल्या मास्यासारखं झालं, ते पाण्यातल्या बर्फासारखं. अगेन तो तिथल्या तिथे फॉर्म होतो बरं. हा अहंकार इतका इतका जबरदस्त आहे
साधनेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जर आपला कोणी साथीदार असेल तर तो हा अहंकार आहे. शेवटपर्यंत साथ सोडत नाही. इतका विकट आहे की म्हणजे त्याला विकटपेक्षा चिकट म्हणूया. इतका आहे ना तो की तो सुटत नाही. म्हणून शेवटच्या क्षणी तो सोडणे, ती अहमवृत्ती शेवटच्या क्षणी मुरत नाही आणि ती मुरवून टाकतात ते सद्गुरू. तेव्हाच ते जमतं. म्हणून त्यांच्या कृपेशिवाय ते शेवटचं साध्य होत नाही. इथे समर्थ म्हणतात, असं जो साध्य करून देतोय तो माझा सद्गुरू स्वामी. ऐसा माझा सद्गुरू स्वामी तोडून टाकीला माझा मी. हे त्याने तोडलं. आपुलिया निजपद युग्मी ऐक्यता केली. त्यांच्या चरणांपाशी मला ऐकरूप करून घेतलं. दिस इज व्हेरी स्पेसिफिक. ऐक्यता केली, त्यांनी करून घ्यावं लागतं. ते आत्मतत्व किंवा सद्गुरुतत्व असं म्हणूया, ते आपल्याला इकडे खेचतं. आपण तिकडे जाऊ शकत नाही. व्हिसा मिळतो ना, व्हिसा मिळतो, शिक्का पडतो. कोण देतो? आपलं गव्हर्नमेंट देतं. आहेत ना सगळे. व्हिसा कोण देतं? ज्या देशात जायचंय ती गव्हर्नमेंट आपल्याला देते. म्हणजे खेचतं कोण आपल्याला तिकडे? ती गव्हर्नमेंट खेचते. आपलं गव्हर्नमेंट पासपोर्ट देऊन आपल्याला ढकलतो आणि ती गव्हर्नमेंट व्हिसा देऊन आपल्याला खेचतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. आता जायचं की नाही जायचं हा नाही भाग, पण ह्याच्याशिवाय पर्याय आहे का हो? तसं मला तिकडे जायचं असेल ना तर मी शुद्ध साधनेने परिपूर्ण असणं इज अ पासपोर्ट. आणि सद्गुरू शेवट व्हिसाचा शिक्का मारतात आणि आत घेतात. आता त्याच्यात सुद्धा ना जे परदेशात गेलेत की नाही त्यांना माहिती आहे ना, तिथे ते परदेशात एअरपोर्टला एंट्री केली की तिथे ते समोर बसलेले असतात सगळेजणं, 4-5 जणं बसलेले असतात ना, आणि ते चेकिंग करतात. मग इथेच का आला, मग तुमचं काय, आता व्हिसा मिळाला आहे ना, आम्हाला एंट्री दिले ना तुम्ही, आता कशाला विचारताय? नाही. तरी ते परत तपासून घेतात नक्की हेतू काय तुमचा. बरं, आपला हेतू जो असतो तो सांगायचा नाही असं आपल्याला सांगूनच पाठवलेलं असतं. हां, आणि ते सगळं विचारतात. आणि आपण आज जातो एकदा देशामध्ये, ती जी सुरुवातीची स्थिती आहे तो शेवटचा शिक्का असतो. तो शेवटचा अहंकार हा सद्गुरू कृपेने तो खेचून घेतो. त्यांच्या चरणांवर आपल्याला विसर्जित करणे हे ते केलं. म्हणून इथे समर्थ सद्गुरूंचं गुणगान गातायत. काय म्हणतायत? आपुलिया निजपद युग्मी ऐक्यता केली, एकरूप केलं. त्यांनी केलं म्हणून मी झालो. मी केलं तर होणार नाही आहे, कारण मी जेवढं करीन तेवढा तो मीच राहतो. म्हणजे मी कडक राहतो. तो मीच तर सोडायचा आहे. किती अवघड आहे? अवघड आहे. हे खरंच अवघड आहे. तुम्ही जेवढं, थोडक्यात काय माहिती आहे का, शांत बसण्यासाठी धावत सुटणे. पटलं? शांत बसण्यासाठी धावत सुटणे म्हणजे मी सद्गुरूंच्या इथे विसर्जित होण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. मी शांत बसेन. एखादा मुलगा धावतोय. कशासाठी धावतोय बाबा? नाही, मला शांत बसायचं आहे म्हणून धावतोय. तर आपण काय सांगू त्याला? धावणं बंद कर, आपणहून शांत होशील. एक्झॅक्टली. ते मला नाही करता येत, ते करू शकतात. माझं धावणं त्यांच्या चरणांपाशी ते धरतात आणि खेचतात आणि मग चरणांपाशी एकरूप करून घेतात. आणि मग काय होतं? आता पुढील निरूपण, जो भास्कर वंशभूषण तो सर्वात्मा सगुण वंदीन कोदंडधारी. मग उरते ती वंदना, फक्त वंदन. आपण ज्ञानेश्वरी काढा किंवा समर्थांचे इतर वाङ्मय काढा, सद्गुरूंचं स्तवन आलं. सद्गुरू स्तवन समास जो आहे समर्थांचा तो पण बघा. सद्गुरूंचं स्तवन करायला लागलं की किती करू आणि किती नाही. आणि ह्याच्याबद्दल म्हणजे वाणी भांबावते, वाणी इतकी प्रफुल्लित होते. समर्थ पुढच्या समासात लगेच पुढच्या ओवीत सांगतात, स्तवन होता न दरे धीर. पुढचीच ओवी आहे. स्तवन, ज्या क्षणी सद्गुरूंचं आठवण होते ती स्थिती फार विलक्षण आहे. कारण ज्या क्षणी सद्गुरूंची आठवण झाली त्या क्षणी मनाला इतका आनंद, इतकी ती भावना दृढावलेली असते की
समर्थ म्हणतात स्तवन होता न दरे धीर, मला धीर धरवत नाही आता. ते लहान मुलाला त्याच्या आवडीचं खेळणं असं समोर दिसलं, काय खाऊ दिसला की त्याची जी शरीराची हालचाल बघितली तुम्ही कधी, त्याला अगदी अधीर होतो. कधी एकदा आय ग्रॅब इट असं त्याला झालेलं असतं. त्याच्या शरीराच्या हालचालींवरनं ते समजतं. तसं ह्या संतांचं होतं. त्यांच्या सद्गुरूंचं स्तवन सुरू झालं, सद्गुरूंची आठवण सुरू झाली की तो एवढा उमाळा येतो एकदम अचानक की तो आपण थांबवू शकत नाही, त्याला थांबवता येत नाही. कारण तो आनंदाचा सिंधू ज्यांच्यामुळे मिळाला त्याच्याबद्दलची इतकी कृतज्ञता उमाळून येते, वी कांट स्टॉप इट. आणि ते मग म्हणतो त्यांना रडायला यायला लागलं, ते अश्रूंच्या मार्फत व्हायला लागतात, आपल्या शरीराच्या कंपाच्या मार्फत दिसायला लागतं. समर्थ म्हणतात स्तवन होता न दरे धीर, आठवे रामचंद्र उदार, रघुनाथ ध्यानी तत्पर, श्रोती होता. आता तुम्ही रघुनाथासाठी मी जे बोलणार आहे त्यासाठी तत्पर व्हा, सावध व्हा. आणि आता समर्थ रघुनाथाचं वर्णन करतायत. काय वर्णन आहे? अर्थात त्याच्यामध्ये बरेच समास आहेत. बरं, आपल्याला लगेच सगुण ध्यान आपल्याला मिळणार नाही आहे, त्याला काळ जाणार आहे. कारण आधी तयारी करणार आहोत, आपल्याला आधी तयार करावं लागतं. भूक लागलेली आहे की जेवण गोड लागतं, का भूक नसताना बळजबरीने तोंडात कोंबलेलं गोड लागतं? आपल्याला हा अनुभव आहे. भूक लागते, भूक लागली सणसणीत की जे जेवण असेल ना ते गोड लागतं. फरक केला वाक्यात थोडा, कळला? भूक लागल्यानंतर जेवलेलं गोड वाटणं आणि भूक लागल्यानंतर जे जेवण असेल ते गोड लागतं, ह्याच्यात थोडा फरक आहे. तो फरक भुकेचा आहे. तेव्हा भूक लागली पाहिजे. म्हणून समर्थ आपल्याला इथे सांगतात आता रघुनाथाचं मी ध्यान सांगेन, पण आधी त्याला भूक लागू देत आहेत. आधी ते आपल्याला सांगणार आहेत हाऊ टू, कसं श्रवण करा, काय चिंतन करा. इति श्री रामदास राम पुढे वर्णील पूर्ण काम, मानसपूजेचे वर्म प्राप्त होय जेणे. जेणे मानसपूजा म्हणजे मानसपूजा कशी करावी, त्याचं वर्म काय आहे हे समजेल, त्यासाठीची पूर्वतयारी आपल्याकडे समर्थ करून घेतात. ते काय करतात ते आपण पुढल्या लेक्चरमध्ये बघूया. आज इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.